कभी सपनों को हालात रोक देते थे, लेकिन अब बदल रहा है हरियाणा। लखपति दीदी योजना ने दिया महिलाओं को नया सहारा। अब लाखों बहनों की सालाना आय 1 लाख से ऊपर पहुंच रही है। इस योजना से मैंने एक छोटा सा बुटीक खोला है, जिससे मुझे लाभ हुआ है। मैं नायब सिंह सैनी सरकार का धन्यवाद देना चाहती हूँ। ड्रोन दीदी योजना ने गांव की बेटियों को दी तकनीक की उड़ान। अब महिलाएं ड्रोन उड़ाकर खेती में नई क्रांति ला रही हैं। लाड़ो लक्ष्मी योजना ने बेटियों का भविष्य बनाया सुरक्षित। हर महीने बेटियों के खाते में 2100 रुपए की राशि सीधे पहुंच रही है। बेटियों को आर्थिक रूप से सशक्त करने के लिए दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना वो शुरू की है। इसके तहत उन्हें हर माह 2100 रुपए की वित्तीय सहायता दी जा रही है। विकास में महिलाओं की भागीदारी सुनिश्चित करने के लिए हमने उन्हें पंचायती राज संस्थाओं में 50% प्रतिनिधित्व दिया है। बहन बेटियों को उच्च शिक्षा के देने के लिए प्रदेश में खोले गए 80 कॉलेजों में से 30 विशेष रूप से लड़कियों के हैं। आज पोस्ट ग्रेजुएट तक लड़कियों को मुफ्त शिक्षा दी जा रही है। मुख्यमंत्री विवाह शगुन योजना ने बेटियों की शादी में बढ़ाया सम्मान और सहयोग। अब 71,000 रुपए तक की शगुन राशि से बेटियों का विवाह हुआ और भी गरिमामयी। जब महिलाएं आत्मनिर्भर हों और बेटियां सुरक्षित, तभी सशक्त होगा हरियाणा। आत्मनिर्भर भारत बनाने के लिए, मेक इन इंडिया के लिए पेट्रोलियम सेक्टर का विस्तार बहुत आवश्यक है। आज कोच्चि रिफाइनरी में पॉलीप्रोपाइलिन यूनिट के शिलान्यास के पीछे भी यही लक्ष्य है। इस यूनिट से हर साल अराउंड 4 लाख टन पॉलीप्रोपाइलिन का प्रोडक्शन होगा। आने वाले समय में ये प्लांट पैकेजिंग, टेक्सटाइल, ऑटोमोबाइल, मेडिकल डिवाइसेस ऐसी अनेक फैक्टरीज को सपोर्ट करेगा। എന്റെ സുഹൃത്തുക്കളെ, ആത്മനിർഭര ഭാരത നിർമ്മാണത്തിനായാലും മേക്ക് ഇൻ ഇന്ത്യക്കായാലും പെട്രോളിയം മേഖലയുടെ വികസനം വളരെ ആവശ്യമാണ്. ഇന്ന് കൊച്ചിൻ റിഫൈനറിയിൽ പോളിപ്രൊപ്പൈലിൻ യൂണിറ്റിന്റെ ശിലാസ്ഥാപനം നടത്തിയതിന്റെ പിന്നിലെയും ലക്ഷ്യം ഇതാണ്. ഈ യൂണിറ്റിൽ നിന്ന് പ്രതിവർഷം ഏകദേശം 4 ലക്ഷം ടൺ പോളിപ്രൊപ്പൈലിൻ ഉത്പാദനം സാധ്യമാകും. വരും സമയങ്ങളിൽ ഈ പ്ലാന്റ് പാക്കേജിംഗ്, ടെക്സ്റ്റൈൽ, ഓട്ടോമൊബൈൽ, മെഡിക്കൽ ഡിവൈസസ് അങ്ങനെ അനേകം വ്യവസായങ്ങൾക്ക് പിന്തുണയേകും. एनडीए सूरतगढ़े भारत आज मैन्युफैक्चरिंग का बहुत बड़ा हब बनता जा रहा है। एआई और सेमीकंडक्टर सेक्टर में भी देश तेजी से प्रगति कर रहा है। ऐसे हर काम के लिए ज्यादा एनर्जी चाहिए, ज्यादा से ज्यादा ग्रीन और क्लीन एनर्जी की आवश्यकता है। और भारत सोलर पावर के मामले में दुनिया के टॉप के देशों में से एक बन चुका है। हमारा प्रयास है कि केरलम भी सोलर पावर जनरेशन में और आगे बढ़े। इसी मकसद से आज वेस्ट कलाड़ा उसमें 50 मेगावाट के फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन रखा गया है। केरलम में तो बहुत बड़ी संख्या में वाटर बॉडीज हैं, इसलिए यहां फ्लोटिंग सोलर पावर क्षेत्र में बहुत पोटेंशियल भी है। എന്റെ സുഹൃത്തുക്കളെ, ഭാരതം ഇന്ന് മാനുഫാക്ചറിംഗ് മേഖലയിൽ ലോകത്തെ ഏറ്റവും വലിയ ഹബ്ബായി മാറുകയാണ്. AI മേഖലയിലായാലും
സെമി കണ്ടക്ടർ മേഖലയിലായാലും രാജ്യം ഇന്ന് അതിവേഗം പുരോഗതി കൈവരിക്കുകയാണ്. ഈ പ്രവർത്തനങ്ങൾക്ക് നമുക്ക് ധാരാളമായി ഊർജം ആവശ്യമുണ്ട്. ധാരാളമായി ഗ്രീൻ ക്ലീൻ എനർജി ആവശ്യമാണ്. ഇന്ന് ഭാരതം സൗരോർജ ശക്തിയിൽ ലോകത്തെ ഏറ്റവും പ്രമുഖ രാജ്യങ്ങളിൽ ഒന്നാണ്. നമ്മുടെ പ്രയാസം ഈ പരിശ്രമങ്ങളിലൂടെ കേരളവും സൗരോർജ ഉൽപാദനത്തിൽ മുന്നേറണം എന്നുള്ളതാണ്. ഈ പ്രചോദനം ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ടാണ് ഇന്ന് പടിഞ്ഞാറേ കല്ലറയിൽ 50 മെഗാവാട്ടിന്റെ ഫ്ലോട്ടിംഗ് സോളാർ പ്രോജക്റ്റിന് ശിലാന്യാസം നടത്തിയത്. കേരളവും നമുക്കറിയാം ധാരാളം ജലാശയങ്ങൾ നിറഞ്ഞതാണ്. ആയതിനാൽ ഫ്ലോട്ടിംഗ് സോളാർ പവർ മേഖലയിൽ ഇതിലൂടെ അനന്ത സാധ്യതകൾ കൈവരിക്കുന്നു. शौहरतगढ़े आज दुनिया आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर पर हो रहे निवेश के लिए भारत की भूरी भूरी प्रशंसा करती है. इस वर्ष जो केंद्र सरकार का बजट आया है उसमें भी इंफ्रास्ट्रक्चर के लिए रिकॉर्ड फंड रखा गया है. इंफ्रास्ट्रक्चर पर हो रहे इस निवेश का बहुत अधिक फायदा केरलम को मिल रहा है. अमृत भारत स्टेशन स्कीम के तहत शोरनूर जंक्शन, कुट्टीपुरम और चंगनासेरी रेलवे स्टेशनों को आधुनिक बनाया गया है. इसके साथ ही शोरनूर नीलांबूर रेल लाइन के एक बड़े सेक्शन का इलेक्ट्रिफिकेशन भी पूरा किया गया है. आज पालक्कड़ पोल्लाची ट्रेन सेवा की शुरुआत भी हुई है. इससे केरलम और तमिलनाडु दोनों राज्यों के लोगों को और अधिक सुविधा होगी. എന്റെ സുഹൃത്തുക്കളെ, ഇന്ന് ലോകം ആധുനിക അടിസ്ഥാന സൗകര്യ നിക്ഷേപത്തിൽ ഭാരതത്തെ പ്രശംസിക്കുകയാണ്. ഈ വർഷം കേന്ദ്ര സർക്കാരിന്റെ ബഡ്ജറ്റ് വന്നു കഴിഞ്ഞു. അതിൽ അടിസ്ഥാന സൗകര്യ വികസന മേഖലയിൽ റെക്കോർഡ് തുകയാണ് ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ളത്. അടിസ്ഥാന സൗകര്യ മേഖലയിലെ ഈ നിക്ഷേപം, അതിന്റെ പ്രയോജനം കേരളത്തിനും കൂടുതലായി ലഭിക്കുന്നുണ്ട്. शौहरतगढ़े आज केरलम के कई महत्वपूर्ण रोड प्रोजेक्ट की भी शुरुआत हुई है. 6 लेन की सड़क बनने से अलीकल पोर्ट की कनेक्टिविटी बेहतर होगी. 6 लेन के कोझिकोड बाईपास से जाम की समस्या कम होगी और इससे ट्रेवल टाइम भी बहुत बच सकेगा. इन सारे प्रोजेक्ट से केरलम के किसानों को लाभ होगा, यहाँ टूरिज्म और दूसरी इंडस्ट्री को बल मिलेगा. എന്റെ സുഹൃത്തുക്കളെ, ഇന്ന് കേരളത്തിലെ റോഡ് വികസനം സംബന്ധിച്ച നിരവധി പദ്ധതികൾക്കും ശുഭാരംഭം കുറിക്കുകയാണ്. 6 വരി പാതയുടെ നിർമ്മാണത്തിലൂടെ അഴിക്കൽ തുറമുഖത്തിന്റെ കണക്ടിവിറ്റിക്ക് അതിവേഗം വേഗത കൈവരിക്കും. കോഴിക്കോട് ബൈപ്പാസിന്റെ 6 വരി പാത നിർമ്മാണത്തിലൂടെ ഗതാഗത കുരുക്കിന് പരിഹാരം കണ്ടെത്താനാകും. യാത്രാ സമയവും ഗണ്യമായി കുറയും. ഈ പദ്ധതികളെല്ലാം കേരളത്തിലെ കർഷകർക്ക് കൂടുതൽ പ്രയോജനപ്പെടും. ഇവിടുത്തെ വിനോദസഞ്ചാര മേഖലയ്ക്കും വ്യവസായ മേഖലയ്ക്കും ഇത് ശക്തി പകരും. सूरतगढ़े इंफ्रास्ट्रक्चर पर लगने वाला हर रुपया नए रोजगार का सृजन करता है. ये जितने भी प्रोजेक्ट हैं इनसे केरलम के हजारों नौजवानों को नए रोजगार मिलने वाले हैं. मुझे पूरा भरोसा है कि ये सभी प्रोजेक्ट विकसित केरलम के हमारे संकल्प को सिद्ध करने में अहम भूमिका निभाएंगे. एक बार फिर आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं.
धन्यवाद। എന്റെ സുഹൃത്തുക്കളെ, അടിസ്ഥാന സൗകര്യ മേഖലയിൽ ചെലവഴിക്കുന്ന ഓരോ രൂപയും കൂടുതൽ തൊഴിലവസരങ്ങൾ സാധ്യമാക്കും. ഈ പദ്ധതികളിലൂടെ കേരളത്തിലെ ആയിരക്കണക്കിന് യുവാക്കൾക്ക് പുതിയ തൊഴിലവസരങ്ങൾ ലഭിക്കും. എനിക്ക് വിശ്വാസമുണ്ട്, ഇങ്ങനെ നടപ്പിലാക്കുന്ന പദ്ധതികളിലൂടെ വികസിത കേരളമെന്നുള്ള നമ്മുടെ ദൃഢനിശ്ചയത്തിന്റെ സാക്ഷാത്കാരത്തിന് ഇത് കൂടുതൽ ശക്തി പകരുമെന്ന്. ഒരിക്കൽ കൂടി ഏവർക്കും വളരെയധികം ശുഭാശംസകൾ നേരുന്നു.